मराठा विरुद्ध ओबीसी राज्यातला मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेला आणि पब्लिक इंटरेस्टचा विषय. रोज कुणी ना कुणीतरी काही ना काहीतरी बोलतच आहे. साहजिकच तेलमीठ लावून त्याला प्रसिद्धीसुद्धा मिळते. यात काही इंटरेस्टिंग स्टेटमेंट्स समोर आलेली आहेत मनोज जरांगे पाटलांकडून. शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असा चक्क पवारांवरती आरोप केला. अनबिलिव्हेबल. एक वर्तुळ पूर्ण झालं. दुसरीकडे तेवढीच इंटरेस्टिंग गोष्ट घडलेली आहे. ओबीसी नेत्यांमुळे ओबीसींचं नुकसान झालं, विशेषतः छगन भुजबळ यांच्यासारख्यांमुळे, असं देखील जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. जरांगे पाटलांनी अलीकडच्या काळात अशी काही वक्तव्ये केलेली आहेत ज्यामुळे ओबीसी समाजाचं माहीत नाही, पण ओबीसींचे नेते मात्र जरांगेंवरती दात खाऊन आहेत. 1994च्या GRला चॅलेंज करण्याची भाषा देखील त्यांनी वापरलेली आहे. याच निमित्ताने 1994च्या ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या GRला कोर्टामध्ये चॅलेंज करता येऊ शकतं का? जरांगे पाटील यांनी पवारांवरती केलेल्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? ओबीसी नेते आक्रमक का होत आहेत? मराठा ओबीसी वाद खरंच आहे का? आणि असेल तर तो कसा शांत करायचा? असे कितीतरी प्रश्न आहेत. उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करूया. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.